सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा असा की भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ नाही आले। तर काही तुम्हाला मी सांगितलं होतं, कळवलं होतं की माझी तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळं मी व्हिडिओ वगैरे का बनवत नाही आहे। पण आता थोडं फील बेटर आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे। अजून मला थोडं बोलण्यामध्ये त्रास होतो आहे, पण इट्स ओके। भरपूर दिवसापासून आपला व्हिडिओ का आले नाही, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करतो आहे। तर भावांनो, मुद्दा असा की स्पेनमधून 2 ॲडव्हेंचर्स बाईकवरती पूर्ण वर्ल्ड टूर करण्यासाठी 2 कपल निघलेत। ठीक आहे, त्यांचं नाव विसेंते व फेर्नांडा, बरोबर। हे 2 कपल पूर्ण जग फिरण्यासाठी बाहेर निघालेत आपल्या बाईकवरती। पण सांगण्याचा मुद्दा असा की हे जे कपल बाहेर निघलेत पूर्ण जग फिरण्यासाठी, यांच्यासोबत ही अशी घटना घडली आहे आपल्या भारत देशामध्ये। हे जे कपल आहेत हे स्पेनचे रहिवासी आहेत। हे स्पेनमधून बाईकवरती पूर्ण जग फिरण्यासाठी बाहेर पडलेत, पण आपल्या भारत देशामध्ये अशी निर्लज्ज गोष्ट घडली आहे यांच्यासोबत, तर आपलं पूर्ण भारत देशाची यांनी इज्जत घालवली आहे। तर भावांनो, हे जे कपल आहे हे पाकिस्तानमधून क्रॉस होऊन आपल्या इंडियामध्ये आलं। इंडियामधून आपल्या झारखंडच्या प्रवासामध्ये निघालं। झारखंडमधून त्यांचा प्रवास होता की तिथून ते नेपाळकडे घुसतील, बरोबर। पण झारखंडमध्ये तुमका या गावामध्ये त्यांनी रात्रीच्या वेळेस आपले टेंट टाकले। रात्रीचा प्रवास न करता त्यांनी ते टेंट टाकले, पण त्या ठिकाणी त्यांच्यावरती हे आपले जे काय म्हणतात त्याला, बाहेर देशातले जे मेहमान होते, आपले जे पाहुणे होते, यांच्यावरती झारखंडमध्ये तुमका गावात 9 ते 10 लोकांनी या लेडीजसोबत गँगरेप केला, याच्यावरती बलात्कार केला। ठीक आहे, तिच्या हजबंडलासुद्धा मारहाण झाली। पण ही न्यूज जी आहे ही आपल्या कुठल्याही सोशल मीडियावरती किंवा एखाद्या न्यूज चॅनलवरती दाखवण्याचं काम करत नाही आहे। कारण की मुद्दा आहे असा की आता 2024चे इलेक्शन येत आहेत। फक्त आता आपल्या भारत देशामध्ये जाती धर्माच्या नावावरती इलेक्शन होणार, अशा राजकारणामध्ये आता इतकी आपली गुंतलेले आहेत, तर ही न्यूज कुठल्याही न्यूज चॅनलवरती दाखवत नाही आहे, बरोबर। कारण की आता हे जे आउट ऑफ कंट्रीचे जे आपले आलेले आहेत भारत देशामध्ये, ठीक आहे, पूर्ण देशाची यात्रा करण्यासाठी, यांच्यासोबत असं घडू शकतं। ठीक आहे, पण आपले न्यूज चॅनल कुठेही अशी दाखवत नाही आहे की असं झारखंडमध्ये घडलं आहे म्हणून। कारण की आता राजकारणामध्ये सर्व लोक बिझी आहेत। फक्त आता हिंदू मुस्लिम याच्यावरती राजकारण होणार, आणि ह्याच ठिकाणी जर हिंदू मुस्लिमचं जर काही रेपची न्यूज असती तर पूर्ण न्यूज चॅनलवरती तेच हंगामा चालू असता आता सध्याला। पण हे स्पेनचे रहिवासी असून यांच्यासोबत असं घडायला नको होतं, पण हे घडलं। तर आपण सर्व भारतीयांनी आपलं कर्तव्य बनतं की या ताईला न्याय मिळाला पाहिजे, बरोबर। तर सर्व लोकांनी कमेंट करा की तुमचं व्यक्तिमत्व काय बोलतं या मुद्द्यावरती, या ताईला न्याय मिळाला पाहिजे की नाही। ही अशी गोष्ट जर बाहेरच्या देशामधून जर कोणी येत असेल आणि त्याच्यावरती असं घटना घडत असेल, तर ही भारत देशाची सगळ्यात घाण चरित्र गोष्ट आहे, बरोबर। तर भावांनो, या ताईला न्याय मिळाला पाहिजे। कारण की आज जर हे बाहेर देशातल्या लेडीजवर घडू शकतं, तर आपल्या आया बहिणी कुठे सुरक्षित आहेत हो। जर बाहेरच्या देशातल्या लेडीजवर असं घडू शकतं तर आपल्या आई बहिणी अजून सुरक्षितच नाहीत। तर भावांनो, तुमचं व्यक्तिमत्व काय म्हणतं आहे कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।